हाय स्टुडंट्स, मी गुणवंत माळी स्वागत करतो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आपण सुरू केली होती एमएसटी सीईटी सिरीज. एमएसटी सीईटी सिरीजच्या चॅप्टर नंबर 5 मध्ये म्हणजेच केमिकल कायनेटिक्स मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. बघा मित्रांनो, आजचा आपला टॉपिक आहे दॅट इज नथिंग बट झिरो ऑर्डर रिएक्शन्स, फर्स्ट ऑर्डर रिएक्शन्स अँड स्यूडो फर्स्ट ऑर्डर रिएक्शन्स. सोबतच सांगायला नक्की आवडेल की सॉलिड आणि सोल्युशन्स या चॅप्टरचे देखील तुम्हाला एमसीक्यू लेक्चर्स करायचे असतील तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला ऑलरेडी लिंक शेअर केलेली आहे, जेणेकरून तुम्ही सिंगल लिंकवर क्लिक करून तुम्ही व्हिडिओज लगेच बघू शकतात. एव्हरी इव्हिनिंग 7:15 ला आपला एमसीक्यू सेशन असतो. सो डेली इव्हिनिंग 7:15 तुम्ही एमसीक्यू सेशन्स बघू शकतात आपल्या यूट्यूब चॅनलवरती. जशी जशी आपली एक्झाम जवळ येणार तसे आपण एमसीक्यूचे नंबर्स वाढवणार, न्यूमरिकल्स, थेरॉटिकल लेक्चर्स यांची देखील आपण प्रॅक्टिस करणार आहोत. ओके, सो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही, सोबतच तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करायला विसरायचं नाही, जेणेकरून त्याचं देखील एमएसटी सीईटी प्रिपरेशन अगदी योग्य रीतीने होईल. सो चॅनलला स्टिक्ट राहा, सबस्क्राईब करा. सो प्रत्येक एमसीक्यू, प्रत्येक टॉपिक तुमचा क्लिअर झाला पाहिजे. सो म्हणूनच म्हणत असतो आपण की आपण प्रत्येक टॉपिक, प्रत्येक चॅप्टरला आपण कव्हर करणार आहोत. सो चला तर वेळ न घालवता आजच्या आपल्या पहिल्या एमसीक्यूला स्टार्ट करूया. सो फ्रेंड्स, दिस इज अवर फर्स्ट एमसीक्यू. काय सांगितलेलं आहे बघा पहिला एमसीक्यू. द रेट कॉन्स्टंट फॉर अ रिएक्शन इज. द रेट कॉन्स्टंट फॉर अ रिएक्शन इज. रेट कॉन्स्टंट गिवन आहे. रेट कॉन्स्टंट आपण कशाने इंडिकेट करत असतो? रेट कॉन्स्टंट इज इंडिकेटेड बाय, सांगा पटकन फास्ट. रेट कॉन्स्टंट आपण कशाने इंडिकेट करत असतो? पटकन आन्सर करायचा आहे. रेट कॉन्स्टंट कशाने इंडिकेट करतो? रेट कॉन्स्टंट इज इंडिकेटेड बाय अ के. के लिटरने इंडिकेट करतो आणि के ची व्हॅल्यू काय दिली आहे? 10.8 इंटू 10⁻⁻⁵ आणि युनिट दिलेला आहे मोल पर डेसिमीटर क्यूब पर सेकंड. आणि काय क्वेश्चन दिलेला आहे रे तुम्हाला? तर रिॲक्शन ओबेस. रिॲक्शन कोणती ऑर्डर ओबे करते? इट मे फर्स्ट ऑर्डर, सेकंड ऑर्डर, झिरो ऑर्डर की हाफ ऑर्डर? ओके, तुम्हाला आन्सर करायचं आहे विदिन 20 सेकंड. 20 सेकंड मध्ये पटकन आन्सर करायचं आहे. युअर टाइम स्टार्ट्स नाव. तुमचा टाइम सुरू झालेला आहे. काय सांगितलं? फक्त रेट कॉन्स्टंट वरून ऑर्डर आयडेंटिफाय करायची आहे. अगदी सोपं आहे. रेट कॉन्स्टंट सोबत एक अजून इंटरेस्टिंग टर्म तुमच्या सोबत असते जी तुम्ही लगेच आयडेंटिफाय करू शकतात. ओके, लास्ट 5 सेकंड्स आहेत, पटकन आन्सर करायचं आहे. रेट कॉन्स्टंट वरून रेट ऑफ रिॲक्शन ऑर्डर प्रिडिक्ट करायची आहे. अगदी सोपं आहे. युअर टाइम इज अप. बघा तुमचा टाइम संपलेला आहे. काय करायचं आहे रे? सो जो रेट कॉन्स्टंट दिलेला आहे त्या रेट कॉन्स्टंटचं युनिट बघायचं. रेट कॉन्स्टंटचं काय बघायचं? युनिट. इथे युनिट काय दिलेलं आहे? मोल पर डेसिमीटर क्यूब पर सेकंड. सो इट इज अ युनिट ऑफ विच ऑर्डर रिॲक्शन. मग कोणत्या ऑर्डरमध्ये हे केचं युनिट असतं? सो इट्स अ युनिट ऑफ झिरो ऑर्डर रिॲक्शन. हे झिरो ऑर्डरच्या केचं युनिट आहे. ओके, झिरो ऑर्डरमध्ये केला हे युनिट असतं दॅट इज मोल पर डेसिमीटर क्यूब पर सेकंड. सो तुम्हाला एक सिंपल वे अजून देखील सांगून देतो की ज्याने तुम्ही असं वाटेल की सर कसं कॅल्क्युलेट करायचं, फक्त पाठांतर करायचं का? तर नाही. बघा, एक फॉर्म्युला लक्षात ठेवा. मोल पर डेसिमीटर क्यूब रेस टू 1 - n पर सेकंड. ओके, असा फॉर्म्युला लक्षात ठेवा. वेर n इज द ऑर्डर. n काय असणार आहे? ऑर्डर. जर मी इथे 0 n इज इक्वल टू 0 घेतला असता तर 1 - 0 1 राहिला असता. सो युनिट मला तेच मिळालं असतं, मोल पर डेसिमीटर क्यूब पर सेकंड. सो इथे n ची व्हॅल्यू टाकून तुम्ही युनिट फाइंड आउट करू शकतात आणि युनिट वरून आन्सर प्रिडिक्ट करू शकतात. सो करेक्ट आन्सर इज अ झिरो ऑर्डर रिॲक्शन. दिस इज द युनिट फॉर अ झिरो ऑर्डर रिॲक्शन. दॅट्स वाय ही जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू आहे रिॲक्शन, सॉरी ही जी गिवन टर्म आहे दिस इज अ झिरो ऑर्डर रिॲक्शन. चला आपण नेक्स्ट एमसीक्यू कडे जाऊया. सो द युनिट ऑफ रेट कॉन्स्टंट अँड दॅट ऑफ द रेट ऑफ रिॲक्शन आर सेम. ओके, मग कोणती अशी ऑर्डरची रिॲक्शन आहे की जिच्यामध्ये रेट ऑफ रिॲक्शन, सो जे काही युनिट आहे दॅट इज इक्वल टू द रेट कॉन्स्टंट. रेट कॉन्स्टंट आणि रेटचं रिॲक्शनचं युनिट सेम असतं. सो युअर एमसीक्यूज ऑप्शन्स आर फर्स्ट ऑर्डर, सेकंड ऑर्डर, झिरो ऑर्डर, ऑल आर रॉंग. टाइम स्टार्ट झालेला, पटकन आन्सर करायचं आहे. बघा, रेट ऑफ रिॲक्शन्स आणि के दोघांचं युनिट सारखं असण्यासाठी कोणती टर्म नसली पाहिजे तिथे? पटकन आन्सर करायचं आहे. अगदी सोपं आहे. फर्स्ट ऑर्डर असेल, सेकंड ऑर्डर असेल की झिरो ऑर्डर असेल रे? स्टुडंट्स पटकन फास्ट आन्सर करायचं आहे. युअर टाइम इज अप. बघा, टाइम इज अप. व्हॉट इज द रेट लॉ? रेट लॉ काय असतो रे? रेट ऑफ रिॲक्शन इज के इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट. इथे रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन देतो. मग आपल्याला जर रेट ऑफ रिॲक्शन के ह्या दोन्ही टर्म्स सेम करायचे असेल तर ही जी कॉन्सन्ट्रेशनची टर्म आहे हिच्या रेस टूला काय असलं पाहिजे रे? 0 असलं पाहिजे. तेव्हा ही टर्म काय होऊन जाईल? 1 होऊन जाईल. ओके, सो इथे 0 असणं म्हणजे रिॲक्शनची ऑर्डर काय आहे?
ऑर्डर ऑफ अ रिॲक्शन इज अ 0. रिॲक्शनची ऑर्डर काय असली पाहिजे? 0 असली पाहिजे. सो दिस इज युअर आन्सर. इट इज अ 0 ऑर्डर रिॲक्शन इन विच द रेट कॉन्स्टंट अँड द रेट ऑफ रिॲक्शन, रेट कॉन्स्टंट अँड द रेट ऑफ रिॲक्शन दोघांचं युनिट कसं असतं? सेम असतं. चला नेक्स्ट एमसीक्यू कडे जाऊया आपण. फ्रेंड्स, दिस इज अवर नेक्स्ट एमसीक्यू. झिरो ऑर्डर रिॲक्शन इज वन हुज रेट इज इंडिपेंडंट ऑफ. ओके, झिरो ऑर्डर रिॲक्शन कशी असणार आहे की जिचा रेट इज इंडिपेंडंट ऑफ, रिॲक्शनचा डिपेंड नसतो. ओके, सो युअर ऑप्शन्स आर the temperature of reactions, the concentration of the reactant, the concentration of the product or the material of the vessels in which the reaction is carried out. Your time starts now. झिरो ऑर्डर रिॲक्शनची फक्त डेफिनेशन जरी तुम्ही व्यवस्थित प्रिपेअर केली असेल तर तुम्हाला आन्सर लगेच सांगता येईल की झिरो ऑर्डर रिॲक्शन इज वन हुज रेट इज इंडिपेंडंट ऑफ. पटकन फक्त डेफिनेशन लक्षात ठेवायची होती तुम्हाला. इथे डेफिनेशन मध्ये तुमचा एमसीक्यू लगेच कव्हर होतो. सो डेफिनेशन सुद्धा, काही सेंटेन्सेस सुद्धा इम्पॉर्टंट असणार आहे आपल्या टेक्स्टबुक मधल्या. आपण डेफिनेशन्स देखील प्युअरली व्यवस्थित छान रीड केल्या पाहिजे. ओके, युअर टाइम इज अप. बघा काय दिलेलं आहे फ्रेंड्स इथे. झिरो ऑर्डर रिॲक्शन आहे ना, इज वन हुज रेट इज इंडिपेंडंट ऑन द concentration of the reactant. सिंपल डेफिनेशन होती, इट्स अ कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिॲक्टंट. युअर करेक्ट आन्सर इज ऑप्शन बी. बघा मित्रांनो, तुम्हाला जर एमसीक्यू आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. सोबतच तुमच्या फ्रेंड सोबत शेअर करायला विसरायचं नाही, जेणेकरून त्याचं देखील एमएसटी सीईटी प्रिपरेशन अगदी योग्य रीतीने झालं पाहिजे आणि चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे. सोबतच मी तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलची लिंक देखील शेअर केलेली आहे, जेणेकरून तुम्ही माझ्या टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकता, जिथे मी तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स, इम्पॉर्टंट एमसीक्यू आणि स्टडी मटेरियल प्रोव्हाइड करणार आहे. सोबतच वेगवेगळ्या एक्झामशी रिलेटेड असलेल्या ज्या नोटिफिकेशन्स आहेत त्या नोटिफिकेशन्स देखील आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती शेअर करत असतो. सोबतच मी तुम्हाला माझा व्हॉट्सअप नंबर देखील दिलेला आहे, जेणेकरून तुमचे डाउट्स तुम्ही डायरेक्टली माझ्यासोबत शेअर करू शकता. ओके, सो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला आपण नंतर नेक्स्ट एमसीक्यू कडे जाऊया. फ्रेंड्स, दिस इज अवर नेक्स्ट एमसीक्यू. द रेडिओ ऍक्टिव्ह डीके फॉलोज द ऑर्डर कायनेटिक्स. ओके, रेडिओ ऍक्टिव्ह डीके लॉ माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना. ऑर्डर ऑफ कायनेटिक्स कोणती ऑर्डर फॉलो करत असतो? युअर टाइम स्टार्ट्स नाव. झिरो ऑर्डर फॉलो करतो का, फर्स्ट ऑर्डर फॉलो करतो, सेकंड ऑर्डर और थर्ड ऑर्डर? पटकन आन्सर करायचं आहे. एक सिंगल स्टेटमेंट तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे. रेडिओ ऍक्टिव्ह डीके फॉलोज द विच ऑर्डर? पटकन आन्सर करायचं आहे इथे. अगदी सोपा एमसीक्यू आहे, अगदी सोपा एमसीक्यू. पटकन आन्सर करायचं आहे. इट फॉलोज द विच ऑर्डर? युअर टाइम इज अप. स्टुडंट्स, तुमचा टाइम अप झालेला आहे. लक्षात ठेवा, रेडिओ ऍक्टिव्ह डीके फॉलोज द फर्स्ट ऑर्डर कायनेटिक्स. रिमेंबर, इट फॉलोज द फर्स्ट ऑर्डर कायनेटिक्स. थोडासा वेगळा एमसीक्यू होता, लक्षात ठेवायचा आहे. इट्स अ फर्स्ट ऑर्डर कायनेटिक्स. चला आपण नेक्स्ट एमसीक्यू कडे जाऊया. सो फ्रेंड्स, दिस इज अवर नेक्स्ट एमसीक्यू. द ऍसिड हायड्रोलायसिस ऑफ अ इस्टर. ओके, इस्टरचं ऍसिड हायड्रोलायसिस झालेलं आहे, म्हणजे थोडक्यात तुम्हाला इथे दिलेलं आहे इस्टर. ओके, इट्स नॉट ए इस्टर. ओके, इस्टरचं हायड्रोलायसिस झालेलं आहे. ओके, सो इट इज अ फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन आहे का ही, की स्युडो फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन असणार आहे, और इट इज युनिमॉलिक्युलर रिॲक्शन, और ऑल ऑफ द अबव? युअर टाइम स्टार्ट्स नाउ. पटकन आन्सर करायचं. ही स्युडो फर्स्ट ऑर्डर दिसते का रे, की फर्स्ट ऑर्डर दिसते आहे, की युनिमॉलिक्युलर रिॲक्शन आहे, की ऑल ऑफ द अबव? पटकन आन्सर करायचं आहे. युअर टाइम लास्ट 10 सेकंड्स रिमेंबर आहे. पटकन आन्सर करायचं आहे, फास्ट फास्ट. अगदी सोपा क्वेश्चन आहे. ही फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन दिसते का तुम्हाला, स्युडो दिसते, युनिमॉलिक्युलर आहे, ऑल ऑफ द अबव? ओके, सो चला पहिल्यांदा मिनिंग समजून घेऊया. आपण काय सांगितलं, इस्टरचं हायड्रोलायसिस करायचं आहे ना आपल्याला. इथे प्रोडक्टशी काही घेणं देणं नसतं, फक्त रिॲक्टंटच्या टर्म्सवरून देखील आपण ऑर्डर अँड मॉलिक्युलरिटी सांगत असतो. सो इस्टर हायड्रोलायसिस झालं तर ज्यावेळेस आपण रेट लॉ लिहितो, सो द रिॲक्शनचा जो काही रेट असणार आहे तो वॉटरवरती डिपेंड नाही करणार आहे. ओके, इट डज नॉट डिपेंड अपॉन द वॉटर. सो जर तुम्ही व्यवस्थित बघितलं असतं तर तुम्हाला याच्यासाठी आपण ज्यावेळेस रेट लॉ लिहिणार, तर रेट इज इक्वल टू के कॉन्सन्ट्रेशन ऑफ इस्टर इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2. मग तुम्ही जर असं व्यवस्थित बघायला गेले तर तुम्हाला असं वाटेल की इस्टरच्या राईज टूला 1 आहे, H2च्या राईज टूला 1 आहे. सर इट इज अ सेकंड ऑर्डर रिॲक्शन. असं तुम्ही आन्सर देऊ शकतात. ओके, असं तुम्ही आन्सर देऊ शकतात, बट नॉट, असं नसतं. कारण की या रिॲक्शनमध्ये जो H2 आहे याचं कॉन्सन्ट्रेशन कन्सिडर केलं जात नाही. सो हायड्रोलिसिसमध्ये वॉटरचं कॉन्सन्ट्रेशन कन्सिडर केलं नाही, म्हणजे ही टर्म 0 होऊन जाते. सो इट इज अ फर्स्ट ऑर्डर. ही काय असते रे, फर्स्ट ऑर्डर आहे. बट
व्हॉट इज द डेफिनेशन फॉर अ स्युडो फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. स्युडो फर्स्ट ऑर्डर रिएक्शन साठी डेफिनेशन काय असते? द रिएक्शन विच अपियर्स लाईक अ हायर ऑर्डर. अशी रिएक्शन आहे की जिची ऑर्डर आपल्याला हायर बघायला मिळते, बट इट बिहेव्स लाईक अ फर्स्ट ऑर्डर. पण ती जर फर्स्ट ऑर्डर सारखी बिहेव करत असेल, देन इट इज कॉल्ड अ स्युडो फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. ही रिएक्शन मला तशीच बघायला मिळते बघा. Actually, it having a second order, but it behaves like a first order due to the concentration of H2 cannot be considered. That's why it behaves like a first order. Hence, the reaction is called a pseudo first order. It having a higher order, but it behaves like a first order. So this is called a pseudo first order reaction. Whether it is a unimolecular, unimolecular I can know. It's not a unimolecular because the one molecule of ester and one molecule of H2 is carried out in this reaction. That's why it's a biomolecular reaction. It is a biomolecular reaction. Bimolecular reaction, sorry, bimolecular reactions तुम्ही याला कन्सिडर करू शकता. ओके, इट्स नॉट अ युनिमॉलिक्युलर रिएक्शन. कधी कधी ऑप्शन मध्ये असा पण ऑप्शन येऊ शकतो, स्युडो unimolecular reaction. Pseudo unimolecular reaction, it's also pseudo unimolecular reaction देखील ती असणार आहे. हा, pseudo unimolecular किंवा pseudo फर्स्ट ऑर्डर आली तरी तुम्हाला तो ऑप्शन टिक करायचा आहे. फर्स्ट ऑर्डर आणि स्युडो फर्स्ट ऑर्डर मध्ये गल्लत करायची नाही. फर्स्ट ऑर्डर डायरेक्टली प्युअरली फर्स्ट ऑर्डर असेल तर स्युडो फर्स्ट ऑर्डर इट बिहेव्स लाईक अ फर्स्ट ऑर्डर, सॉरी, इट बिहेव्स लाईक अ हायर फर्स्ट ऑर्डर, दॅट इट्स अ हायर ऑर्डर अशी असणार आहे ती. सो गल्लत करायची नाही. ते अगदी इझी टर्म असते, व्यवस्थित शांतपणे आन्सर करायचं असतं. ओके, चल. आणि कधीही लक्षात घ्या, 99% ज्यावेळेस हायड्रोलिसिस होणार किंवा रिएक्शनच्या रिएक्टंट टर्म मध्ये तुम्हाला H2O बघायला मिळेल, त्यावेळेस विचार करायचा इट्स अ स्युडो फर्स्ट ऑर्डर रिएक्शन आहे की नाही. अशाच रिएक्शन स्युडो फर्स्ट ऑर्डर असतात मोस्ट ऑफ द टाइम्स. ओके, सो चल नेक्स्ट एमसीक्यू कडे जाऊया आपण. सो फ्रेंड्स, दिस इज अवर नेक्स्ट एमसीक्यू. If the concentration of unit are reduced by n times, okay, concentration unit are reduced by n times, okay, जो concentration term आहे ती n times ने आपण reduce केली, then the value of a rate constant in a first order will be, okay, so value of a rate constant च्या व्हॅल्यू वरती त्याचा काय इफेक्ट होणार बघा. कॉन्सन्ट्रेशनचं युनिट आपण n times ने कमी करतोय, सो व्हॉट इज द इफेक्ट ऑन द रेट कॉन्स्टंट फर्स्ट ऑर्डर रिएक्शन, त्याच्यावरती काय इफेक्ट होणार आहे. युअर टाइम स्टार्ट्स नाव. पटकन आन्सर करायचं आहे बघा. कॉन्सन्ट्रेशनचं युनिट आपण n टाइम्स ने डिक्रीज करतोय. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ रेट कॉन्स्टंट, रेट कॉन्स्टंटची व्हॅल्यू काय असणार आहे. पटकन आन्सर करायचे स्टुडंट्स. आतापर्यंत मोस्ट ऑफ द स्टुडंट्स करेक्ट आन्सर देत आलेले आहे. सो तुम्ही पण आन्सर करेक्ट करायला वेळ घ्यायचा नाही जास्त, पटकन आन्सर करायचा आहे. युअर टाइम इज अप. बघा, टाइम संपलेला आहे. सो इट्स आन्सर इज अ नॉट चेंज. कुठलाही चेंज यामध्ये होणार नाही. बघा, लक्ष द्या इकडे. आपण याच्या अगोदरच बघितलं की कॉन्सन्ट्रेशनचं युनिट कितीनेही वाढू द्या किंवा कमी होऊ द्या, इट डज नॉट अफेक्ट ऑन द व्हॅल्यू ऑफ रेट कॉन्स्टंट. के वरती याची व्हॅल्यू होत नाही, बिकॉज इट इज अ कॅरेक्टरिस्टिक्स कॉन्स्टंट आहे ना. हा, कॅरेक्टरिस्टिक्स कॉन्स्टंट आहे. फक्त लक्षात ठेवायचं की याची व्हॅल्यू डिपेंड करणार आहे, एक तर टेम्परेचर कसं असणार आहे आणि दुसरं म्हणजे कॅटलिस्ट. यांच्याशी रिलेटेड काही एमसीक्यू झालेत तर तुम्हाला थोडासा विचार करायचा असणार आहे. बट अदर दॅन दॅट काही आलं तर टेन्शन घ्यायचं नाही. कितीही रेट कॉन्सन्ट्रेशन चेंज होऊ द्या, रेट कॉन्स्टंटची व्हॅल्यू तीच असणार आहे, दॅट इज के. सो इट्स आन्सर इज अ नॉट चेंज होणार नाही. चला नेक्स्ट एमसीक्यू कडे जाऊया आपण फ्रेंड्स. This is our next MCQ. When the concentration of reactant in the reaction is AB is increased by the 8 times, the rate increases only 2 times order of the reactions. Oh, okay, what is MCQ? किती भारी दिलाय बघा. A gives B. A ने काय दिलाय? B दिलाय. Okay. The concentration of reactant in a reaction is increased by 8 times. Okay. So first of all, याच्यासाठी rate law काय येणार? Rate. Okay, this is called a 1. Rate 1 is equal to concentration of A. Okay, this is your first condition. What is about the second condition? काय सांगितलंय? The concentration of reactant increased by the 8 times. So second rate काय असणार? Rate 2 is equal to concentration of A increased by 8 times. Rate increases only 2 times. Okay, rate कितीने increase झाला? 2 ने increase झाला. ऑर्डर ऑफ अ रिएक्शन. सो व्हॉट इज द ऑर्डर ऑफ अ रिएक्शन? पटकन सॉल्व्ह करायचं आहे. मी हिंट पण देतो. चला, 2 ला 1 ने डिवाइड करा. 2 ला 1 ने डिवाइड करायचंय, तुम्हाला आन्सर मिळालं पाहिजे. हिअर इज द एक्स अँड हिअर इज ऑल्सो एक्स. युअर टाइम स्टार्ट्स नाउ. पटकन 2 ला 1 ने डिवाइड करायचंय. डिवाइड इक्वेशन 2/1. काय मिळणार सांगा मला पटकन आन्सर. लास्ट 15 सेकंड्स आहेत, पटकन आन्सर करायचं आहे. असे एमसीक्यूज तर एकदम फास्ट सॉल्व्ह झाले पाहिजेत.
लास्ट 3 सेकंड्स, पटकन आन्सर करायचं आहे. अगदी सोपा एमसीक्यू आहे हा स्टुडंट्स. युअर टाइम इज अप. बघा सेकंड इक्वेशन काय दिलंय रे, तर 2 into rate 2 is equal to concentration of 8 times a raised to x upon rate 1 is equal to concentration of a raised to x. So this is your condition. ही कंडिशन दिलेली. आपण असं म्हणू शकतो बघा, इथे रेट 1 रेट 2 आहे. सो इथे काय आला रे, 2 into रेट 2 upon रेट 1 is equal to कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए रेस टू एक्स, कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए रेस टू एक्स कॅन्सल झाला, उरला काय रे फक्त 8 रेस टू एक्स. ओके, दिस इज 8 रेस टू एक्स. रेट गेट कॅन्सल, रेटला कॅन्सल करून घ्या. आपल्याकडे मिळालं काय, 2 इज इक्वल टू 8 रेस टू एक्स. 2 इज इक्वल टू 8 रेस टू एक्स आला तुमचा. सो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ एक्स दॅट इक्वल द टू टर्म्स. या दोघं टर्म्सला इक्वल करण्यासाठी एक्सची व्हॅल्यू काय करावं लागेल, तो आपल्याला 8चा क्यूब रूट घ्यावा लागेल. दॅट इज नथिंग बट 1/3. यालाच काय घ्यावं लागेल, 1/3. सो युअर करेक्ट आन्सर इज ऑप्शन सी, 1/3. ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर. दॅट इज 1/3. दॅट इक्वल्स द बोथ टर्म. या दोघं टर्म्सला तो इक्वल करू शकतो ना. सो युअर करेक्ट आन्सर इज 1/3. बघा इथे रेट टर्म्स आपण इथे कॅन्सल करू शकतो. ओके, सो दिस इज युअर आन्सर. सी इज इक्वल टू 1/3 इज द युअर करेक्ट आन्सर. चला आपण नेक्स्ट एमसीक्यू कडे जाऊया. So friends, this is our next MCQ. If the reaction 2A plus B gives a product. Okay, मी reaction इथे लिहून देतो तुम्हाला. 2A plus B gives a product. Okay, ही reaction दिली. The order with respect to A is found to be 1. बघा, the reaction ची order जी सांगितलेली. So order साठी equation लिहून घेऊ आपण. Rate is equal to K, concentration of A. Okay, in terms of A, it is found to be the 1. Okay, ह्यासाठी A साठी ही 1 order सांगितली. ओके, बी विथ रिस्पेक्ट टू बी इट्स अ 2. ओके, बी च्या कॉन्सन्ट्रेशन साठी ही ऑर्डर काय सांगितलेली आहे, 2 ऑफ ए. ओके, इथपर्यंत आपण आलो होतो. बघा काय सांगितलं होतं, इफ द रिएक्शन 2A प्लस बी गिव्स अ प्रॉडक्ट. रिएक्शन लिहून घेतली. द ऑर्डर विथ रिस्पेक्ट टू ए साठी ऑर्डर आहे फर्स्ट ऑर्डर. ओके, ए साठी ऑर्डर आहे फर्स्ट ऑर्डर इज फाउंड टू बी 1 अँड विथ रिस्पेक्ट टू बी इक्वल टू 2. विथ रिस्पेक्ट टू बी इट इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इज डबल. आता ए चं कॉन्सन्ट्रेशन काय करायचं आपल्याला, डबल करायचं. सो नेक्स्ट अगेन रेट इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इज डबल. ओके, अँड दॅट ऑफ बी इज हाफ द रेट ऑफ रिएक्शन. ओके, आणि बी चं कॉन्सन्ट्रेशन हाफ करायचं आहे आपल्याला. ओके, हाफ द कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी, द रेट ऑफ रिएक्शन विल बी. ओके, द रेट ऑफ रिएक्शन काय असणार आहे, मग रिएक्शनचा रेट डबल होणार की हाफ होणार, डबल होणार की हाफ होणार की रिमेन्स अनएफेक्टेड और 4 टाइम्स इन्क्रीज होणार. युअर टाइम स्टार्ट्स नाउ. बघा आपण ऑलरेडी अशा टाइपचा एमसीक्यू सॉल्व्ह केलेला आहे. रेट फर्स्ट, रेट सेकंड. ओके, सेम करायचं आहे तुम्हाला. इक्वेशन 2 ला इक्वेशन 1 ने डिवाइड करायचं. इक्वेशन 2 ला इक्वेशन 1 ने डिवाइड करायचं, तुम्हाला आन्सर मिळून जाईल. युअर टाइम स्टार्ट्स नाउ. पटकन 2 ला 1 ने डिवाइड करा. इक्वेशन 2 ला 1 ने डिवाइड करा पटकन. व्हॉट इज द रेट ऑफ रिएक्शन, रेट ऑफ रिएक्शन काय असेल, इक्वेशन 2 डिवाइडेड बाय इक्वेशन 1. लास्ट 10 सेकंड्स, फास्ट आन्सर करायचं स्टुडंट्स. लास्ट 3 सेकंड्स. अगदी सोपासा एमसीक्यू होता. ओके, युअर टाइम इज अप. बघा तुमचा टाइम संपला. चला आपण याला एक्सप्लेन करून घेऊ. सो 2 ला 1 ने डिवाइड करायचं आहे म्हणजे काय करायचं, रेट 2 डिवाइडेड बाय रेट 1. ओके, रेट 2 डिवाइडेड बाय रेट 1 विच इज इक्वल टू. बघा आता 2 ला 1 ने डिवाइड केलं, के कॅन्सल होऊन जाईल, ए रेस टू 1 कॅन्सल होऊन जाईल. उरला काय रे इथे फक्त 2 मल्टिप्लाय बाय बी रेस टू 2 होता. इथे पण तुमचा काय असेल, बी रेस टू 2च असणार आहे कारण की सेम टर्म्स दिले. मग बी रेस टू टर्म कॅन्सल झाली, उरला काय रे 1/2. काय उरला इथे तुमचा 1/2 उरला. ओके, सॉरी 1/2 इंटू स्क्वेअर आहे ना, सो इथे उरला तुमचा 1/4. ओके, 1/4 उरला. सॉल्व्ह केला आपण याला. 2 1 जा 2, 2 2 जा 4. सो व्हॉट इज द रिएक्शन, हाफ आलेलं आहे. सो आपण इथे असं लिहू शकतो, R2 अपॉन R1 इज इक्वल टू हाफ. R1 इकडे गेला, सो नवीन रेट काय आला, R2 इज इक्वल टू काय आला तुमचा, हाफ इंटू R1. सो दिस इज युअर आन्सर. नवीन रेट काय असणार आहे, हाफ असणार आहे इनिशियलचा. सो युअर करेक्ट आन्सर इज ऑप्शन बी. ऑप्शन बी इज द करेक्ट वन. हाफ इज द करेक्ट आन्सर फॉर युअर एमसीक्यू. चला आपण नेक्स्ट एमसीक्यू कडे जाऊया फ्रेंड्स. दिस इज अवर नेक्स्ट एमसीक्यू. If the rate expression for a chemical reaction rate is equal to A into A, then
ओके, सो ऑर्डर ऑफ अ रिएक्शन काय विचारलेली तुम्हाला, ऑर्डर विचारलेली आहे रिएक्शनची. ऑर्डर ऑफ अ रिएक्शन इज 1, ऑर्डर ऑफ अ रिएक्शन इज n, ऑर्डर ऑफ अ रिएक्शन इज 1 + n, k इज इंडिपेंडंट ऑफ द टेम्परेचर. युअर टाइम स्टार्ट्स नाउ. सिम्पली फक्त ऑर्डरची डेफिनेशन जरी तुम्ही केली असेल ना तरी एमसीक्यूचा आन्सर येणार. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं गेलं आहे की डेफिनेशन्स व्यवस्थित रीड करायचे आहे जेणेकरून तुम्हाला एमसीक्यूज त्यावरती येतात आणि त्याच्याशीच रिलेटेड टर्म्स येत असतात. ओके, मोस्ट ऑफ द मार्क्स असतात याच्यामध्ये तुम्हाला. सो डेफिनेशन्सला हलकं समजायचं नाही, डेफिनेशन्स व्यवस्थित प्रिपेअर करायच्या आहेत. इफ द रेट एक्सप्रेशन फॉर अ केमिकल रिएक्शन रेट इज इक्वल टू के कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इंटू कॉन्सन्ट्रेट बी रेस टू एन, युअर टाइम इज अप. बघा काय सांगितलंय, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ ऑर्डर. ऑर्डरची डेफिनेशन काय आहे की जो तुमचा रेट लॉ असतो त्या रेट लॉ मधल्या ज्या एक्सपोनेन्शियल टर्म असतात यांची ऍडिशन असते. एक्सपोनेन्शियल टर्म्सची ऍडिशन असते. तो सो एच्या एक्सपोनेन्शियलला काय इथे 1 असणार आहे. ओके, आणि बी चे एक्सपोनेन्शियल काय आहे, n आहे. सो ऑर्डर ऑफ दिस रिएक्शन इज 1 + n. ऑर्डर ऑफ दिस रिएक्शन इज 1 + n. सो ऑर्डर ऑफ द रिएक्शन इज 1 आहे का, रॉंग. ऑर्डर ऑफ अ रिएक्शन n आहे का, रॉंग. सो ऑर्डर ऑफ अ रिएक्शन इज 1 + n. दिस इज युअर करेक्ट आन्सर. k इज इंडिपेंडंट ऑफ द टेम्परेचर, नाही, k तर डिपेंडंट आहे बाबा टेम्परेचर वरती. सो दिस इज ऑल्सो रॉंग. सो युअर करेक्ट आन्सर इज ऑप्शन सी. तुमचा करेक्ट ऑप्शन काय आला, ऑप्शन सी आला. ऑर्डर लक्षात ठेवा, जो काही रेट लॉ दिलेला आहे त्या रेट लॉच्या एक्सपोनेन्शियल टर्म्स ज्या असतात त्यांची आपण ऍडिशन करत असतो जेणेकरून आपल्याला ऑर्डर मिळते. चला आपण नेक्स्ट एमसीक्यू कडे जाऊया. सो दिस इज अवर नेक्स्ट एमसीक्यू. इन्व्हर्जन ऑफ अ केन शुगर into glucose and a fructose is. ओके, इन्व्हर्जन ऑफ अ केन शुगर इट्स अ ग्लुकोज अँड टू फ्रुक्टोज. काय सांगितलं, इट्स अ फर्स्ट ऑर्डर, सेकंड ऑर्डर, थर्ड ऑर्डर की 0 ऑर्डर. युअर टाइम स्टार्ट्स नाव. यासारखा एमसीक्यू ऑलरेडी बघितलाय आपण. केन शुगर सांगितलेली आहे ना. सो केन शुगरचं कन्व्हर्जन ग्लुकोज प्लस फ्रुक्टोज मध्ये झालंय. मग इथे कोणती प्रोसेस करतात तुम्ही, इट्स अ हायड्रोलायसिस. आणि हायड्रोलायसिस साठी ऑर्डर काय येते, पटकन आन्सर करायचं आहे. हायड्रोलायसिस साठी ऑर्डर काय आली पाहिजे. हायड्रोलायसिसचा एमसीक्यू ऑलरेडी आपण बघितला आहे. युअर टाइम इज अप. तुमचा टाइम संपलाय. हायड्रोलायसिस आला, वॉटर आला की तुम्हाला सांगितलं होतं वॉटर रिएक्शन मध्ये आला की काय करायचं, इट्स अ स्युडो फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. पण इथे तो ऑप्शन दिलेला नाही. मग स्युडो फर्स्ट ऑर्डर नाही, मग ही रिएक्शन काय असेल रे, फक्त दिस इज अ फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. सो ऑलवेज रिमेंबर, जिथे पण हायड्रोलायसिसची टर्म येणार दॅट इज वॉटर मॉलिक्यूल इन्व्हॉल्व असणार. दिस इज अ स्युडो फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. जर स्युडो फर्स्ट ऑर्डर दिला नसेल तर इट स्टिक बाय द फर्स्ट ऑर्डर. तुम्हाला फर्स्ट ऑर्डर आन्सर करायचं. ऑप्शन ए इज द करेक्ट वन. ओके, सो स्टुडंट ॲट दी एंड तुम्हाला बघा इथे टेलिग्राम चॅनलची लिंक शेअर केलेली आहे जेणेकरून तुम्ही माझ्या टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकता. सोबतच तुम्हाला माझं टेलिग्राम चॅनलचं नाव दिलं आहे केमिस्ट्री बाय गुणवंत माली, जेणेकरून तुम्ही इझिली तिथे इन्व्हाइट होऊ शकतात. सो तुम्हाला सोबतच माझ्या युट्यूब चॅनलचं नाव तर माहितीच असेल, गुणवंत माळी. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच तुम्हाला मी माझा व्हॉट्सअप नंबर देखील दिला आहे 9518920195. ओके, जे काही तुमचे डाऊट्स असतील तुम्ही डायरेक्टली माझ्यासोबत शेअर करू शकता. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, फ्रेंड्स सोबत शेअर करायला विसरू नका. बघा तुमचं MST CET प्रिपरेशन अगदी योग्य रीतीने होण्यासाठी चॅनलला स्टिक्ट राहा. रोज संध्याकाळी 7:15 आपण आपला व्हिडिओ लॉन्च करत असतो. सो चॅनलला रोज 7:15 व्हिजिट करत चला जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ लाईव्ह मध्ये बघता येईल. ओके, सो चॅनलला सबस्क्राईब करायला पुन्हा एकदा सांगतो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये. दिस इज ऑल अबाउट द टुडेज लेक्चर. थँक्यू व्हेरी मच. टाटा, बाय बाय.